दोघे जण पळून गेले बरं का. तर माझी एवढी एक विनंती आहे तुम्हाला की इथं तुम्ही दुसरं कुठलंही हे न बघता काय तुम्ही करू शकताय हे मला चांगलं माहितीच आहे. मनात आणलं तर तुम्ही 10 मिनिटं सगळ्यांना उचलून आणि तेवढं तुम्ही करावं ही आमची विनंती. आमचे समाज बांधून आमची इतकीच विनंती साहेब की मग त्याचं 18 तारखेला अनुप गरगटे यांची मुलगी एका मुस्लिम मुलानं पळवून नेले. तिची तक्रार 18 तारखेलाच शाहूपुरी पोलीस स्टेशनला अनुप गरगटे ह्या जैन बांधवानं इथे येऊन केली. त्याची दखल कुठली न घेतल्यामुळं ते काल आमच्याकडे आल्यानंतर सकल जैन समाज सकल हिंदू समाज आज आम्ही इथं येऊन साहेबांना जाब विचारला ती मुलगी का सापडत नाही आणि आम्हाला ती मुलगी आत्ता 12 तासात पाहिजे. हा आता अल्टिमेट देऊन साहेबांनी सांगितलं की त्याच्या तपासामध्ये गती न झाल्यामुळं सगळा सकल जैन समाज सकल हिंदू समाज इथं एकवटलेला आहे आणि 12 तासाचा आता अल्टिमेट साहेबांना आम्ही दिलेला आहे. 12 तासात जर ती मुलगी आमच्या ताब्यात नाही मिळाली तर पुढच्या होणाऱ्या कारवाईस ही पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे. पोलिसांना लागलं तर 12 तासात सगळं मिळते आणि ही मुलगी मिळू शकत नाही आणि ह्या मुलगीला लव जिहाद करून पळवून नेल्याचा शंका आम्हाला इथे आणि त्याचे तसेच सर्व नंबर सर्व मुलांची सर्व त्या ज्या लव जिहाद करतात ह्या सगळ्यांचे आम्ही नंबर दिले आहेत. त्याचा तपास जोपर्यंत होत नाहीत आणि कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामधून हे लव जिहाद करण्यात जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हा सगळा हिंदू समाज जैन समाज थांबणार नाही एवढा आम्ही अल्टिमेट देतोय. 12 तासात जर उद्यापर्यंत मुलगी ताब्यात नाही आली तर येणाऱ्या कारवाईस पोलीस प्रशासन हे जबाबदार राहणार. त्यानंतर होणाऱ्या आंदोलनाला हे प्रशासन जबाबदार राहणार हे आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना इशारा देतोय.